रामकृष्ण हरी मित्रांनो. आज माझी फायनल इयरची एक्झाम आहे PPBSCची. त्यासाठी मी निघालेली आहे. देवाचं दर्शन करून, माझ्या आईंचं दर्शन करून मी निघालेली आहे. माझी सेकंड इयर PPBSCची एक्झाम आहे बेंगलोरला. आता मला ह्या माझ्या आजी आहेत. मला आई साखर आणि पाणी अँड ऑल देऊन मला बाय करतायत की माझा प्रवास सुखरूप व्हावा, मी सुखरूप पोहोचावी यासाठी. मी निघेल आता. पाणी हे ते सगळं करून छान. आणि ही माझी छोटीशी बॅग जी की मला 15-20 दिवसांसाठी लागणार आहे. खूप सारं सामान आहे. मला वाटलं होतं की या बॅगमध्ये बसेल, बट ॲक्च्युली नो, की त्यामुळे मला माझी छोटीशी बॅगही घ्यावी लागली आणखीन एक. आणि ही माझी कार स्कॉडा. आम्ही निघालो आता नारायणगावकडे. ही माझे मिस्टर, ज्यांना तुम्ही ओळखतच असाल. ही माझी पाठीची आहे ती मम्मी आहे आणि माझ्या आई आहेत. आम्ही निघालो आहे. हे मला सगळे बाय करण्यासाठी, माझा प्रवास सुखरूप होण्यासाठी मला सोडवायला येणार आहेत नारायणगावमध्ये, जिकडे अथर्व हॉटेलच्या तिथे बायपासला मला माझी ट्रॅव्हल स्लीपर कोच सोडवायला येते आहे, न्यायला येते आहे. आणि आणखीनही मी नारायणगावमध्येच आहे. पोलीस स्टेशन आहे आणि ऑल जे इकडचे रहिवासी असतील ते ओळखतच असतील की मी आत्ता नक्की खरंच कुठल्या एरियामध्ये आहे ते. मग हे पास करून आम्ही निघतो आहे माझ्या लोकेशनवरती, जिथनं माझी ट्रॅव्हल्स मला पिक करणार आहे. आणि आता म्हणजे ही माझी एक्झाम आहे ती सेकंड इयर PPBSCची आहे, मेडिकोज. मी बेंगलोरमध्ये राहणार आहे 15 ते 20 दिवस. आणि त्यामुळे घरचेही सॅड आहेत, जास्ती करून मिस्टर, ज्यांना की करमणार नाही माझ्याशिवाय. बडबड माझी असते. आणि मला पिक करण्यासाठी फायनली वेट केल्यानंतर माझी ट्रॅव्हल्स मला न्यायला आली आहे. खूप क्यूट आहे ही ट्रॅव्हल्स, मला नेहमी आवडते. ॲक्च्युली मी खूप वेळा केली, म्हणजे 5 ते 6 वेळा तरी मी या ट्रॅव्हल्सने बेंगलोर रूट केलेला आहे. ओन्ली बेंगलोर रूटसाठी ही ट्रॅव्हल्स खूप छान आहे. बाकी आहेत इंट्रासिटी अँड ऑल. मला बाय करतायत सगळे. निघते आहे मी आणि तुम्हाला ओव्हरव्ह्यू आतमध्ये दाखवेलच मी. सगळे मला ऑल द बेस्ट अँड ऑल करतायत बिचारे. आणि मलाही त्यांना सोडू जाऊ वाटत नाही आहे, बट कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, सो आय हॅव टू डू दॅट. मी आता तुम्हाला आतमध्ये जो काय ओव्हरव्ह्यू आहे तो दाखवते की माझी सीट आणि ऑल. मी आली आता ट्रॅव्हल्समध्ये. रिकामी आणखी ते पिक करतील बाकीचे कस्टमर्स अँड ऑल. हे माझं सीट आहे आणि हे बाकीचे सीट्स जे की एम्प्टी आहेत, हे इथे तुम्ही सिंगल सीट बुक करू शकता, डबल सीट बुक करू शकता. अप्पर लोअर दोन्ही सेंटर्स आहेत. आणि ते खूप छान सोय आहे की वॉटर बॉटल, चार्जिंग पॉईंट, ब्लँकेट फॉर एव्हरी वन सेल्फ छान आहे. आणि तुम्हाला ब्रेकफास्ट, लंचसाठी छान हॉटेल्समध्ये ते तुम्हाला सोडवतात. हा माझा इव्हनिंग मेकअप गेला आहे आता सध्या, पण मी पुण्यातच आहे आणखीन. बघा हे ट्रॅफिक जे की सगळ्यांच्या ओळखीचं आहे. चाकण, कधीही इथे ट्रॅफिक संपत नाही. थँक गॉड की माझ्या रूटमध्ये मला कुठेही नाही लागलं ॲक्च्युली ट्रॅफिक. मी इझिली पोहोचली. हा नाईट व्ह्यू आहे आपला पुण्याचा. आणि चालू आहे, बघते ट्रॅफिक आता काय करणार. त्या बिचाऱ्या लोकांची हालत बघा. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असेलच चांगलाच. आता मी काय विंडो साईडला वगैरे बसलेली नव्हती, पण आता छोटे क्लिप्स करायचे आहेत कॅप्चर. मग इकडनं तिकडनं अशी वन साईड होऊन मग मी घेत होते क्लिप्स छोटेसे तुमच्यासाठी, आपला व्लॉग छान होण्यासाठी. हे बघा, काही नाही आहे बाहेर ॲक्च्युली पाहण्यासाठी, पण आता मी पण दिसायला हवी. घेतला आहे छोटा क्लिप. आता मी झोपू लवकरच, कारण जेवण वगैरे केलं होतं आम्ही. तो शूट नाही घेता आला ॲक्च्युली, मला चार्जिंग नव्हतं आणि आयफोनसाठी. अँड फायनली मी इथे पोहोचली आहे बेंगलोरच्याच एरियामध्ये. जेव्हा हे तुम्ही ट्रीज अँड ऑल पाहाल तेव्हा सकाळी 7 वाजता त्यांनी मला ब्रेकफास्टसाठी उठवलं होतं. हे अन्नपूर्णा हॉटेल, साऊथ इंडियनच ऑल एव्हरीथिंग, अँड आय लव्ह साऊथ इंडियन. बघा हे ट्रीज जे की इथे आल्यानंतर तुम्ही म्हणू शकता की तुम्ही बेंगलोरमध्ये आहात. ह्या कोकोनट ट्रीज इन ऑल. आय लव्ह जस्ट देम. मी पोहोचेल आता थोड्याच वेळामध्ये. त्या क्लिप मला नाही ॲड करता आल्या ॲक्च्युली, कारण लगेज खूप जास्त हेवी होतं. हा माझा एरिया, मी कॉलेजजवळ आली आहे. नंतरनं मी नाश्ता करण्यासाठी इथे उतरलो आहे. ह्यांच्यासोबत माझे फ्रेंड आहेत. हा त्या हॉटेलचा ओव्हरव्ह्यू. इथे सगळं खूप छान भेटतं जे मला आवडतं, जे आपला सगळा इंडियन फूडही म्हणू शकता. आता सगळं काम होऊन फ्रेश वगैरे होऊन मी पुन्हा माझ्या PGकडे चालली आहे. हा एरिया आहे तो चिक्का बावनरा. आता नाव पण यायला लागले आणि थोडी त्यांची लँग्वेजही. हा माझा कॉलेजचा ओव्हरव्ह्यू, जो की मी एक्झाम झाल्यावर घेऊ शकली. आज माझा फर्स्ट एक्झाम होता.
होती. आणि जेव्हा पेपर एंड झाला त्यानंतर मी थोडासा शूट केला, कारण सकाळी खूप गडबड झालेली मला, त्यामुळे मी नाही घेऊ शकली. कॅम्पस एरिया आहे, बाकीचे स्टुडंट्स आहेत मेडिकोजचे. तर मग आणि मला इथले घरं पण खूप छान आवडतात. त्यांचे ते शेप, त्यांचा तो क्लीनलीनेस अँड ऑल खूप मस्त आहे. बघा तुम्ही, हे फर्स्टवालं, हे सेकंड राईट साईडचं मला घर खूप फार आवडलं. मस्त आहे खूप. सो तुम्ही जेव्हा केव्हा इथे याल तेव्हा इथे भरपूर प्लेसेस आहेत, तर नक्की बघा. अँड लास्ट ब्लॉग वाईब विथ वैरोही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.